याच्या अगोदर आपण टायरचे प्रकार पाहिले होते की जसं सॉलिड टायर आणि न्यूमॅटिक टायर. हे टायरचे प्रकार आपण बघितले ते हवा भरणे किंवा टायरची जी रचना असते तसं. आता आपल्याला पाहायचं की टायरचे प्लायवरून सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. बऱ्याचशा कंपन्या वेगवेगळे प्लाय वापरून टायर तयार करतात. तर मुख्यत्वे 3 प्रकार पडतात प्लायवरून टायरचे, जसं क्रॉस प्लाय, बायस बेल्टेड प्लाय आणि रेडियल प्लाय. तर आपण एक एक प्रकार पाहू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं की क्रॉस प्लाय. आता तुम्ही फिगरमध्ये बघितलं असेल की सगळ्यात वर तुम्हाला ट्रेड दिसते. ट्रेडच्या खाली काही अशी वेगवेगळ्या पट्ट्या डिझाईनमध्ये टाकलेल्या दिसतात. जे क्रॉस प्लाय टायर आहे त्याला पहिल्याच्या काळामध्ये कॉन्व्हेन्शनल प्लाय किंवा बायस प्लाय या सुद्धा नावाने ओळखल्या जात होतं. तर या टायरमध्ये वर ट्रेड आहे. ट्रेडच्या खाली 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा वेगवेगळ्या अँगलमध्ये, बरोबर, सगळ्या दिसत असतील वेगवेगळ्या अँगलमध्ये नायलॉन, पॉलिस्टर किंवा रेयॉन धाग्याच्या काय केल्या त्या पट्ट्या टाकल्या होत्या. तर सगळ्यात पहिल्यांदा, आणि ही प्रत्येक पट्टी बीड टू बीड होती. म्हणजे टायरचा ह्या बीड पासून इकडे गोल येऊन या टायरच्या या बीड पर्यंत गोल गोल म्हणजे 30 ते 40 डिग्रीमध्ये डायरेक्ट ह्या मोड पासून त्या बीड पर्यंत मोल्ड केलेल्या पट्ट्या याच्यामध्ये टाकल्या जातात. तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पट्टीची, प्रत्येक प्लायची जी डायरेक्शन आहे ती एकमेकाच्या विरुद्ध दिसते. जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं तर ही पट्टी या डायरेक्शनच्या कोणामध्ये, तर दुसरी पट्टी त्याच्या विरुद्ध डायरेक्शनच्या कोणामध्ये, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन, म्हणजे विरुद्ध डायरेक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लाय काय केल्या होत्या या टायरमध्ये मोल्ड केलेल्या होत्या. आणि याच्यामुळे काय होत होतं की जो टायरचा जो साईड वॉल होता त्या साईड वॉलला एक चांगली मजबूती तयार होत होती. परंतु या टायरचे डिसएडव्हान्टेज होतं की बऱ्याचदा रनिंगमध्ये या टायरमध्ये उष्णता निर्माण व्हायची, म्हणजे टायर जास्त गरम व्हायचं. मग काय, जास्त टायर गरम झालं की काही वेळानंतर गाडी साईडला लोकायला थांबवायला लागायची, तेवढा वेळ तिथं जायचा. म्हणून कंपनीने याच्यानंतर काय केली, अशा टायर जे लोकांनी व्यापारासाठी गाड्या जे वापरत होते लोडिंगसाठी, तर ही लोक पहिले गाड्या वापरत होते. मग बऱ्याच जणांचा टाइम जायचा की रस्त्याच्या कडेला गाडी थांबून बसायची टायर गरम झाल्यानंतर. पण तर कालांतराने काय झालं की क्रॉस प्लाय मध्ये हा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लोकांनी हा टायर वापरणं बंद केले. त्याच्यानंतर दुसरा टायर निघाला बायस बेल्टेड प्लाय. आता या टायरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला ट्रेडच्या वर जे बायस बेल्टेड, याच्यामध्ये स्टीलचे जे पट्टे असतात किंवा स्टीलचे जे तार असतात त्या तारच्या साह्याने पहिले 2 प्लाय टाकण्याचा प्रयत्न केला बीडच्या खाली. याचा एक फायदा झाला की टायर रनिंगमध्ये असताना टायर पंक्चर होण्याची शक्यता ही थोडीशी कमी झाली. आणि सेम खाली पुन्हा 23 ते 40 डिग्रीमध्ये, जसं आपल्याला क्रॉस प्लाय मध्ये जे नायलॉन आणि पॉलिस्टरचे प्लाय टाकले होते बीड टू बीड, म्हणजे ह्या बीड पासून वरून त्या बीड पर्यंत, याच्यामध्ये सुद्धा 23 ते 30 डिग्रीमध्ये काय पॉलिस्टर, नायलॉन धाग्याचे जे प्लाय होते ते प्लाय याच्यावर मोल्ड केले होते. पण काय झालं, या बायस बेल्टेडमध्ये जर स्टीलचे प्लाय वापरल्यामुळे काय झालं, या टायरची किंमत थोडीशी जास्त झाली. आणि या टायरचे एक होते की हे टायर गरम होत नव्हते आणि याचा जो ब्रेकिंग एफर्ट होता, ज्यावेळेस आपण अचानक ब्रेक मारतो तर याच्या टायरच्या रबरवर किंवा ट्रेडवर काहीही फरक पडत नव्हता. पण या टायरची किंमत फक्त जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये हे टायर वापरणं सुद्धा कालांतरानं काय होत गेलं, कमी होत गेलं. त्याच्यानंतर टायरचा जो शेवटचा जो प्लायवरून पडणारा प्रकार होता ज्याला आपण म्हणतो रेडियल टायर. आज ऑटोमोबाईल फील्डमध्ये 100% गाड्यांना कोणते टायर येतात, रेडियल प्लाय टायर. आपण पहिलेपासून जे विमान आहे, विमानामध्ये जे टायर पहिल्यापासून वापरले जात होते ते टायर कोणते होते, रेडियल प्लाय. कारण ह्या टायरमध्ये एवढी पॉवर होती की जरी ते जमिनीवर घसरत गेले तरी याचा ट्रेड किंवा साईडवर किंवा याच्यावर काहीही फरक पडत नव्हता. पण याच्यामध्ये काय झालं, हे टायर जवळपास 1948 मध्ये सगळ्यात पहिले फ्रान्समध्ये तयार झाले आणि याचा वापर आपल्यामध्ये भारतामध्ये काही काळानंतर यायला चालू झाला. याचं एक फक्त वैशिष्ट्य होते की याची जी ट्रेडची डिझाईन आहे, आपण बायस प्लाय पाहिला आणि क्रॉस प्लाय, याच्या ज्या ट्रेडची जी रुंदी आहे या रुंदीपेक्षा रेडियल प्लायच्या टायरची रुंदी ही जास्त होती. त्याची रुंदी कमी होती, याची रुंदी जास्त होती. आणि या टायरच्या ट्रेडवर जी डिझाईन होती ही डिझाईन सगळ्यात चांगली होती. म्हणजे याचा एकच फायदा होता की पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे ते टायरच्या खालून निघून जात होतं आणि या टायरमधून उष्णता सुद्धा कमी होत होती. आणि याच्यामध्ये एक होतं की याच्यात जे प्लाय टाकले होते ते प्लाय कसे 23 डिग्री 40 डिग्रीमध्ये एका कोणामध्ये बीडची काटकोनात होते. पण याच्यामध्ये जे स्टील प्लायच्या खाली जे टाकले होते हे प्लाय एका 90 डिग्रीमध्ये फॅब्रिकनं बीड टू बीड असे जोडल्या गेले होते. त्यामुळे ह्या टायरची काय होत होती, झिजही कमी होत होती आणि ब्रेकिंग एफर्ट चांगले असल्यामुळे काय होतं, फ्युलची किंवा इंधनची सुद्धा बचत होत होती. आणि ह्या टायरची किंमतही जसं क्रॉस प्लायची जास्त होती, या टायरची किंमत ॲज अन अवरेज ही कमी होती. त्याच्यामुळे कालांतराने काय झालं, आज भारतामध्ये जवळपास सर्वच गाड्यांना कोणते टायर वापरतो आपण, रेडियल प्लाय असणारे टायर वापरतो. आता आपण बघितलं असेल की ट्यूबलेस टायर हे जवळपास 1954 मध्ये या टायरची निर्मिती झाली. पण भारतामध्ये याचा वापर कधीपासून चालू झाला, 1962. लोकांना भीती वाटायची किंवा रस्त्यामध्ये जर टायर पंक्चर झालं तर पंक्चर कोण काढेल. कारण ट्यूबलेस टायरचं पंक्चर हे स्वतः ड्रायव्हर काढू शकते. याच्यासाठी कुठेही दुकानावर जायची गरज नाही. त्याचं पंक्चर जर ट्यूब पंक्चर झाली तर आपल्याला दुकान शोधावं लागायचं. पण भारतात लोकांना भीती वाटायची, रस्त्यामध्ये समजा मी जंगलातून गेलो आणि टायर पंक्चर झालं तर काय
ऍक्च्युली हे टायर जरी पंक्चर झालं तर या टायरमध्ये काय होतं, टायरच्या आतल्या बाजूला एक जसं तुम्ही असेल क्लोरोब्युटाईल किंवा ब्रोमोब्युटाईल नावाचं जे पदार्थ आहे, या पदार्थापासून काही पातळ रबराची जी टायरच्या आतून एक पातळ रबर टाकलं गेलं होतं. हे रबर काय, समजा गाडीचं टायर पंक्चर जरी झालं तर त्या खिळ्याच्या आजूबाजूला जाऊन तिथे एक आवरण तयार करायचं होते, त्याच्यामधून हवा लिकेज होत नव्हती. आणि टायर जरी पंक्चर झाला किंवा हवा कमी झाली 8 ते 10 किलोमीटर आपण टायर म्हणजे त्या हवेवर आपण कुठेतरी पोहोचू शकत होतो. याचं एक होतं, जर आपल्या गाडीमध्ये आपण हवेचाही पंप ठेवला, जसं सायकलमध्ये हवा भरतो त्या पंपाला हवा मारायची, एक अशा प्रकारचे विशिष्ट असं त्याला टूलकिट भेट होती पंक्चर काढण्याचे. पण याला एकच खासियत होती की आपल्याला त्याच्यामध्ये हवा भरणं आवश्यक आहे. विदाऊट हवा भरता आपण याचं पंक्चर काढू शकत नव्हतं. मग काय करायचं, अशी एक टूलकिट होती, त्याला एक धागा जोडायचा, ज्या ठिकाणी पंक्चर झालंय त्या ठिकाणी जसं आपली दाबण असते सुई बघितल्या सर्वांनी, त्या ठिकाणी ती टाकायची, 2-4 वेळेस गोल फिरवायची आणि ते हे जे टूल आहे त्याला आपण काढून घ्यायचं आणि इथून ब्लेडनं कट करायचं. म्हणजे पंक्चर काढण्यासाठी आपल्याला दुकानावर जायची गरज नव्हती. आपण स्वतः ट्यूबलेस टायरचं पंक्चर आपल्या जागी आपण काढू शकतो. हे याचा फायदा होता, बऱ्याच लोकांना हे कळलं. त्याच्यानंतर आज भारतामध्ये जवळपास मॅक्झिमम जेवढ्या गाड्या आहेत त्या गाडीमध्ये आपण कोणते टायर वापरतो, ट्यूबलेस टायर. आता त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल टायर इन्फ्लेशन. टायर इन्फ्लेशन म्हणजे टायरमध्ये हवा भरण्याची पद्धत. आता तुम्ही बघितलं असेल प्रॉपरली इन्फ्लेटेड, ज्याचा ट्रेड एकदम बरोबर दिसते, जमिनीला एकदम ओके स्पर्श करता, म्हणजे या टायरमध्ये हवा बरोबर भरलेली आहे. दुसरं बघितलं असेल अंडर इन्फ्लेटेड. अंडर इन्फ्लेटेड म्हणजे प्रमाणापेक्षा हवा कमी आहे. हे शब्द लक्षात ठेवायचे, परीक्षामध्ये प्रश्न येते तो अंडर इन्फ्लेटेड किंवा ओव्हर इन्फ्लेटेड. अंडर इन्फ्लेटेड, आता तुम्ही बघितलं असेल अंडर इन्फ्लेटेड मध्ये टायर जमिनीला स्पर्श करताय का, नाही, टायरचा मधला वाला भाग काय केला, वर गेला, आणि साईडचे दोन्ही कॉर्नर काय होते ते जमिनीला चिटकून चालत होते. म्हणून कमी हवा भरल्यावर काय होते, टायरच्या जे शोल्डर असतात किंवा टायरचा जो ट्रेड असते त्याच्या साईडच्या भागाची झीज होते, आतल्या भागाची झीज होत नाही. आणि जर समजा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त हवा, सायकलमध्ये हवा जास्त भरपा, सायकल अशी उड्या मारते, टनटन उड्या मारत चालते सायकल. जर तुम्ही सायकलमध्ये जास्त हवा भरली तर त्यावेळेस काय होते, ट्रेडचा जो सेंटरचा भाग आहे ते बघितला असेल, सेंटरचा भाग दिसते, ट्रेडचा जो सेंटरचा भाग आहे त्या भागामध्ये काय होते, प्रमाणापेक्षा हवा जास्त भरल्यामुळे तो भाग याला चिटकून राहते आणि त्याच्यामुळे काय होते, टायरच्या सेंटरच्या भागाची काय होते, जास्त प्रमाणामध्ये झीज होते. आता तुम्ही बघितलं असेल खालचा वाला टायरचा ट्रेड सेंटरमध्ये पहा कुठे झिजलेला दिसतो का, नाही, म्हणजे प्रॉपरली हवा भरली आहे. सेकंड वाल्या भागाची साईडचे 2 ट्रेड त्याची काय झाली, झिजली आहे. म्हणजे त्याचं कारण काय होतं, टायरमध्ये आपण हवा प्रमाणापेक्षा कमी भरली. आणि सेंटरमध्ये पहा जर ओव्हर इन्फ्लेटेड झाला असेल तर आपण काय केलंय, सेंटरवाल्या भागामध्ये हवा जास्त भरली आहे, प्रमाणापेक्षा जास्त भरली आहे. त्याच्यामुळे काय झालं, टायरच्या सेंटरच्या भागाची झीज झाली. आपल्याला प्लायवूड पडणारे प्रकार, त्याच्यानंतर ट्यूबलेस टायर कसे असतात आणि त्याच्यानंतर टायरमध्ये इन्फ्लेशन, हे 3 पार्ट्स आज कव्हर झाले. समजलं सगळ्यांना.